हां. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका बागा विभागाचे कॉन्ट्रॅक्टर आहे. ते बरेच वर्ष झालं अधिकाऱ्यांचं संगनमत करून अधिकाऱ्यांना मासिक व साप्ताहिक व वार्षिक जे काय सिलीमिली आहे ती दिली गेली जाते. त्यामुळं त्यांना या ठिकाणाला अनेक ठेके बिनधास्तपणे दिले जातात. या ठिकाणाला बागा विभागाचा हा ठेका त्यांच्याकडे दिला गेला होता आणि संबंधित बागा विभागाने हे जे कामगार आहेत हे 8 ते 10 महिने झालं त्या ठिकाणाला काम करतात, पण त्याचा पगार दिला गेला नाही. पण ती पगार दिला का नाही हे संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा वरिष्ठ लिपिक कोण असतील बागा विभागाची त्यांनी याची चौकशी करायला पाहिजे होती. पण या ठिकाणी त्यांनी चौकशी न करता संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांची बिलं काढली गेलीत आणि आता ह्या बागा विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आता आवाज उठवता आमचा पगार मिळत नाही, रस्त्यावर येता त्याचा ठेका काढून घेतला गेला आहे. पण संबंधित महापालिका प्रशासन व आयुक्तांना आमचं सांगणं आहे की या ठिकाणाला जे बागा विभागाचं काम आहे हे अत्यंत चांगुल पद्धतीचं आणि सुशोभीकरणाचं ह्याचं एक आरोग्य पद्धतीचं काम बागा विभागाचं चाललेलं आहे गावात. आणि बागा विभागाला खरंच बागा कामगारांची गरज आहे आणि या ठिकाणाला ठेका काढून घेतला म्हणून जे बागा कामगार आहेत त्यांना कमी करण्यात येऊ नये. त्यांना त्या ठिकाणाला संबंधित महापालिकेनं ठेका दुसऱ्याला देईपर्यंत प्रशासकीय जबाबदारी घेऊन त्यांना त्या ठिकाणाला कामावर ठेवून घेण्यात यावं. आणि तसं न केल्यास संबंधित महापालिका कार्यालयाच्या दारात आम्ही संबंधित डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी दलित महासंघाचा पाठिंबा देऊन हे आंदोलन आता आक्रमक पद्धतीनं होऊन मी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या आंदोलनाची स्थिती आक्रमक राहील असा इशारा मी महापालिका प्रशासनाला देतो.